काम सुरू झालंय तिथं यांचं खूपच विकासाला काढायला आहे. अनेक काय रखडे कामान धामाचं कोणाकोणाला पाठीचे गाव करायला माहिती ते रातची. आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात. गावाचं लय मोठं योगदान आहे समाजासाठी. हे गाव पवित्र आहे. या गावानं खूप चीज घेतली. या गावानं रक्त सांडलेल्या मराठ्यासाठी म्हणून बोलायचं. काही 2-3 जणाला त्याची काही रक्त काही कळत नाही. यांना रक्त नाही, गाव नाही, जाम नाही, बहीण नाही, चुलती नाही, चुलत बहीण नाही, चुलत भाऊ नाही, काय नाही. नुसत्या कोरापती करायची. काय होईल कोरापती करून तो तुला कोणाच निघून देऊन देत नाही. किती कोरापत काय गावले वरून सुद्धा नेऊन देतो. नाटक करतो का नेत्याचं ऐकून. ते नेत्याला माहित होता हल्ला होता. हल्ला होताना इथल्या सुद्धा त्या घनसांगी आज सांगतो नाही मतदारसंघातल्या सुद्धा भाजपच्या नेत्याला हल्ला होताना माहित होतं. दाताला काढत होता तेव्हा हरामखोरी. हो आणखी त्याचं नाव घेतलं नाही म्हणा. नीट आहे. त्यामुळे ते स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस. आता हे सोडून राहणार आहे. गाव सोडून नाही चाललो. परत गावात गैरसमज होईल माहिती तुमच्यात. तुम्हाला सोडित नाही मी. तुम्ही काय जे करू नका. संधी द्यायची म्हणून हे आपलं स्थगित करायला केलेलं आपण मागत घेतलं तसंच आणि तसंच हे सुरू राहणार फक्त त्याच्या सोडे यांचं हे मोकळ करून देऊ त्यांना. आपला म्हणतात काय आपला आपल्या जो आपण घेतल्याला गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतल्याला ते पुढे टाकून देऊ तिथे. आपलं राहिलं सुरू. ज्या दिवशी पुढा उधळण कुठून बी पहिल्या अंतरवाडीतून सुरू होईल शब्द मार्ग मला. आरक्षण पहिला पुढा अंतरवाडीतच पडत महाराष्ट्रातून मग बाकीकडे पडत. ते काय कार्यकर्ते तर रोवून एखाद्यावर काय होईल मला नाही सर म्हणजे ते कोणत्या टोकाला जाईल. ते कोणत्या टोकाला जाईल. कारण मी स्वाभिमानी. मला एखादं जरी म्हणलं ना आमचं गाव लय कटवलं तरी मी तसं तो गाव उठून चल बस तिकडं. मी स्वाभिमानी. मी कोणत्या गावात बसू शकतो. मला काही माझ्या जातीसाठी काम करायचं पण जाऊ दे आता. आपलं काय हरकत नाही आपला मग 300 वेळा आहे एवढं सांगितलं सहज. आता काही नाही ते झालं गेलं. आता ग्रामपंचायत आपल्याकडून झाली ते सगळं आपल्याकडून आता. पण तरीही थोडेफार आहेत पुरत होते. 2-3 दिवसापासून सुरू द्या. सहज कामात टाकलं तुम्हाला माहित नसतं माता मावल्यांना काय चाललंय आंध्रा. त्यामुळे ते सांगून टाकलं. पण त्याला गावात बी नाही यश येऊन देणार. त्याला मान ओबीसी यश येऊन देऊ गावातल्या पण तुला नाही येऊन. इतकं उलटायचं नसतं कवाच. कवाच उलटायचं नसतं. ठीक आहे त्याला जाऊ दे. त्या भानगडीत नाही पडायचं मला. मग हे यांनी सलाईन लावल्यामुळे मी ठरवलं की बाबा आपलं स्थगित करू. असं काहीच उपयोग नाही. मी तयारी करेन बाबा. इथं पडून रोज तर इथं पडून रोज तयारी नाही होत. तिकडं तयार करून मी 40 कामगार पाडायची तयारी करतो ना गावाची धोरण पाठावर. आणि दुसरं मला सांगतो हे झालं एक. दुसरं आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कुणीच नाही. जसं ग्रामपंचायत मध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो. तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही. पीक विम्याचे नाही, आत्महत्या झालेल्याचे नाही, पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, बाराबोलीतदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही. कोणाचा प्रश्न मांडायला कोण आहे विधानसभेत आपलं लवकरच सांगा तर करतो का तेवढं. आणि त्याच्या असल्यामुळे तक्रार नाही करीत. आपले 40-50 पाहिजे तो हाकली शेअर अशी विधानसभा केली. ते कोणते मतदारसंघ लढायचे. मग इथं पडून रोज तर आपलं ते स्थगित उपोषण केलं पडून पुढं सुरू आहे ना. असं सरकार द्या आपले सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना. याच्याबरोबर आणखी सांगतो आजपासून मी कोणाला करायला आता उत्तर नाही देत त्यांना. ठीक आहे मी गेम लावतो त्यांच्या आता गेम लावतो. त्यांना किती बरोबर द्या आता कोणाला. ते काही भाजपातले मराठ्याचे माकडे आहेत ना काही ते बरोबर त्यांना काय बरोबर द्या. आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची. कोण पाडायचा काय करायचा कसा पाडायचा त्याशिवाय ठेपायला यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही त्याच्यात. सलाईन लावली काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितकी सलाईन लागली तितकी भूक लागली. अहो ना हसतच राहू भुजत तुम्ही. जितकी सलाईन लावली तितकं पोटात तुटले लवकर काढे नसल्याला भाजीचं वाश येतो. नसल्या इकडं करती कोणी ओढायची भाजी घेतली का इतका वास आला मला नाही भूक लागली इतकी असं वाटलं माझे भुस्या ओढायच्या भाजीचा वास येऊ राहिला यायचा का नाकून भाज्या करू राहिली. तिकडं लय मारण्याची भूक लागते. उपोषण करणारा सोपं नाहीये.
आणि त्या तिथंच आता बघा ते बघा केळं खाल्ले माझ्यापुढे